नमस्कार मैत्रिणींनो, सारिकाच टेस्टी सफरमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण गाजराचा हलवा करणार आहोत. असा गाजराचा हलवा करणार आहोत ना, तर तो बनवला ना तर तुम्हाला सारखं सारखं करावं लागणार, हे तर मी नक्कीच सांगते. गाजराचा हलवा करायला काही नाही, पण गाजरं किसणं हे सगळ्यात मोठा टास्क असतो. ते किसायला फार कंटाळा येतो. तर आधी त्याचे साल काढून घ्यायचे, व्यवस्थित देठ काढायचे. हे पहा, असे सगळे साल काढून घ्यायचे. नंतर किसणीने किसून घ्यायचे. सगळ्यात अवघड काम हेच आहे, किसायचं. पहा, मी अर्धा किलो गाजर घेतले होते आणि आता सगळे किसून घेतले पहा. चला तर मग आता आपण साहित्य पाहूया. किसलेले गाजर, दूध घ्यायचं, खवा घ्यायचा. खवा हा ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता. तूप घ्यायचं 2-3 चमचे, मनुके घ्यायचे, वेलची पावडर, काजू आणि बदाम घ्यायचे. नंतर तूप टाकायचं 2-3 चमचे आणि आता बदाम व्यवस्थित तळून घ्यायचे. त्याच्यामुळं टेस्ट खूप छान आहे, त्याची क्रंची राहतात बदाम वगैरे हलव्यामध्ये पण. अशाच पद्धतीने आता काजू पण तळून घ्यायचे. कुणाला आवडतो गाजराचा हलवा सांगा बरं. एवढा छान लागतो ना, आणि हेल्दी पण आहे. मुलं जास्त गाजर खात नाही, तर त्यांना गाजराचा हलवा दिला तर चांगलंच आहे. आता काजू तळून झाल्यानंतर मनुके पण तळून घ्यायचे. जास्त पण नाही तळून घ्यायचे, व्यवस्थित तळून घ्यायचे. आता गाजराचा किस परतून घ्यायचा. तूप भरपूर घालायचं, 3-4 चमचे घालायचं, म्हणजे चव खूप छान लागते. मस्त आता परतून घ्यायचं, एकसारखं हलवत राहायचं आणि तूप अजून थोडंसं वरून ॲड करायचं. एवढं छान लागतो ना, खव्यामुळं तर एकदम क्रीमी टेक्स्चर येतं. चवीला तर एकदम अप्रतिमच लागतो. किस छान परतून घ्यायचा आणि परतल्यानंतर दूध घालायचं. तुपावरच अगोदर व्यवस्थित परतून घ्यायचं. आता छान शिजू द्यायचं दुधामध्ये. पहा, आता दिसायला एवढं छान हे झालंय ना, आता दुधामध्ये पूर्ण गाजराचा रंग आलाय. नंतर खवा घालायचा. खवा हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसला तरी चालेल, कारण दुधाचा पण हलवा खूप छान लागतो चवीला. तर असा खवा बारीकच टाकून घ्यायचा आणि मस्त ड्रायफ्रूट्स टाकायचे. ड्रायफ्रूट्स आपल्या अगोदर तळले होते ना, त्यामुळे एवढे क्रंची लागतात ना, एकच नंबर लागतात. अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा. नंतर साखर घालायची चवीनुसार, एकच वाटी टाकायची. आणि जर तुम्हाला कमी जास्त करायचे असेल तर तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार, पण हे प्रमाण बरोबर आहे एकदम. जर तुम्हाला जास्त गोड लागत नसेल ना, तर थोडी कमी करा. आता पहा, मस्त शिजलाय गाजर. आता छान परतून घ्यायचा. आता पहा, पूर्ण झालाय शिजून आणि टेक्स्चर पण खूप छान आले. जास्त पण नाही शिजवायचा, नाही तर असा चिवट होतो मग. आणि नंतर वेलची पावडर टाकायची. साखर आणि वेलची बारीक करून घेतलेली पावडर. पहा, आता रंग पण किती सुरेख आलाय आणि दिसायला तर एकदम भारी दिसतोय ना, आणि चवीला पण खूप छान लागतो. वास तर एवढा छान सुटलाय ना घरात, खूपच छान. पहा, आता आपला गाजराचा हलवा तयार झाला आहे. पहा किती छान झालाय, एकदम रवाळ झालाय. असा एकदम ओला पण नाही आणि जास्त सुक्का पण नाही झालाय. दिसायला पण किती छान दिसतोय. अशा पद्धतीने तुम्ही गाजराचा हलवा नक्की ट्राय करून पहा, किती छान दिसतोय. आणि अशा पद्धतीने माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझा शेअर करा. बाय.